भूमिपूजन प्रसंगी उपस्थित वन विभागाचे आदरणीय प्रधान सचिव वेणुगोपाल रेड्डी जी, प्रधान मुख्य वन संरक्षक शैलेश जी टेंभुर्णीकर, प्रधान मुख्य वन संरक्षक श्रीमती विश्वास, प्रधान मुख्य वन संरक्षक वन्यजीव श्री महेश जी गुप्ता, श्री जितेंद्र रामगावकर जी, अधीक्षक अभियंता श्री गाडेगोणे, कार्यकारी अभियंता मुकेश टांगले, उपवन संरक्षक कुशाग्र पाठक, प्रशांत खाडे, दीपेश मल्होत्रा, वन विभागाचे माझे सर्व प्रिय अधिकारी, सेनापती, सर्व वन विभागातले कर्मचारी, या कार्यालयाचा ज्यांना उपयोग होणार आहे असे सर्व माझे वन विभागातील कर्मचारी बंधू भगिनींनो व वन विभागाच्या सोबत नेहमीच आपल्या शुभकामना घेऊन त्यांच्या पाठीशी उभे असणारे सर्व सन्माननीय नागरिक बंधू भगिनींनो, ताडोबा इमारतीच्या बांधकामाचं श्री प्रधान सचिव रेड्डीजी यांच्या व त्यांच्या टीमच्या शुभहाताने भूमिपूजन संपन्न झालं असं मी सर्वांच्या साक्षीने जाहीर करतो। साधारणतः या ठिकाणी 4482 स्क्वेअर मीटर म्हणजे साधारणतः 1 एकर एवढ्या क्षेत्रफळाचं बांधकाम होईल। आणि मला विश्वास आहे की हे एक निर्जीव इमारत नसेल, तर या ताडोबा भवनातून जो संकल्प आमचा आहे की ताडोबा हा महाराष्ट्रापुरता नव्हे, देशापुरता नव्हे, तर ताडोबा हा आंतरराष्ट्रीय स्तरावरचा व्याघ्र प्रकल्प व्हावा। आणि फक्त सामान्य व्याघ्र प्रकल्प होऊ नये, तर हे एक चालतं बोलतं पर्यावरणाच्या रक्षणाचं विद्यापीठ व्हावं, ज्ञान केंद्र व्हावं। जेव्हा एखादा परिवार ताडोब्याच्या पर्यटनाला येईल तेव्हा हाच भाव घेऊन जाईल की ईश्वराने निर्माण केलेली ही वनसृष्टी, वृक्षसृष्टी आणि वन्यजीव सृष्टी याच्या संरक्षणाचा, संवर्धनाचा मीही पाईक आहे, मीही एक सैनिक आहे आणि मी माझ्या माध्यमातून यामध्ये योगदान देईल असा भाव घेऊन जायचा आहे। आपण वन विभागामध्ये आमूलाग्र बदल व्हावा। खरं तर देशाच्या सीमेचं संरक्षण करणारे जे जवान आहे त्यांना तर आपण सॅल्यूट करतोच, पण या सीमेची सुरक्षा करतानाच या जगाच्या पर्यावरणाची सुरक्षा करणारे जे वन सैनिक आहे, सेनापती आहे, त्यांनाही सॅल्यूट करण्याची आवश्यकता आहे। आणि यासाठी मागच्या 5 वर्षात जेव्हा गाड्या द्यायच्या होत्या तेव्हा आपण सर्वांना गाड्या दिल्या। हे खरं आहे की या गाड्या देताना मी मात्र एक प्रधान सचिवांना तेव्हाही सांगितलं की या गाड्या या बियर बारच्या समोर उभ्या राहता कामा नये इतर विभागासारख्या, आणि म्हणून आपण वन विभागाच्या गाड्यांना अशा पद्धतीने रंगवून दिलं की चुकून जरी बियर बार मध्ये गाडी उभी राहिली तर मग त्याचं काही खरं नाही। आणि मग आनंद होतो की कधीच असा फोन मग येत नाही की वन विभागाचा RFO हा इथं गाडी घेऊन आला होता। इतर विभागाच्या गाड्यांच्या बाबतीत महाराष्ट्र शासन लिहिलं आहे आणि बियर बारच्या समोर गाडी उभी आहे असं कधीतरी तक्रार येते, पण अजूनपर्यंत तरी तशी तक्रार वन विभागाच्या बाबतीत आली नाही आणि ईश्वर करो भविष्यातही अशी तक्रार येता कामा नये। आता ज्या गाड्या द्यायच्या है रेड्डी जी, अपनी गति अपने को बढ़ाना पड़ेगा। जितनी गाड़ियां अभी देना है वो भी गाड़ियां देनी चाहिए, क्योंकि देश की रक्षा ये तो महत्वपूर्ण है, सर्वोपरि है, पर विश्व की भी तो रक्षा होनी चाहिए, वसुंधरा की रक्षा होनी चाहिए। और या दृष्टीने गाड्या ही सर्व आपण देण्याचा प्रयत्न करतोय। यासोबत ज्या इमारती आहे, आपण धुळ्याच्या इमारतीचं उद्घाटन केलं आणि मग त्या दिवशी खूप आनंद झाला जेव्हा धुळ्याच्या इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बघा फोन केला आणि सांगितलं, साहेब आमच्यापेक्षा वन विभागाची इतकी सुंदर इमारत आहे
की आम्हाला काही दिवस वन विभागामध्ये डेप्युटेशन करायची इच्छा जागी जागी। हाच माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे की आमची इमारत एवढी चांगली आहे। आता आपण नाशिकची इमारत करतोय, ठाण्याची इमारत करतोय, नागपूरच्या इमारतीचं उद्घाटन माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी केलं, चंद्रपूरच्या इमारती होत आहे, भविष्यात आपलं विश्रामगृह उत्तम होत आहे। इथंच थांबलं नाही। एखाद्या वनकर्मचाऱ्याच्या मनात येईल, साहेब तुम्ही आमच्या ऑफिसची व्यवस्था तर करता पण आमच्या निवासाची काय? तर मी आणि टेंभुर्णीकर साहेब 1 तास विमानात आजूबाजूला सीटवर बसलो आणि आम्ही निर्णय केला की महाराष्ट्रामध्ये वनकर्मचाऱ्यांच्या राहण्याचे क्वार्टर्स सुद्धा कॅम्पामधून इतके उत्तम केले पाहिजे की त्या व्यक्तीलाही वाटलं पाहिजे पुढच्या जन्मातही सरकारी नोकरी करायची असेल तर वन विभागाचीच केली पाहिजे, आणि बायकोलाही वाटलं पाहिजे की ज्या घरात मी आहे तिने समाधानाने नवऱ्याला कर्मचारी म्हणून सांगितलं पाहिजे की जा तुम्ही वनात जा, काही मनात भाव ठेवू नका, इतकं घर सुंदर आहे की तुमच्या व्यतिरिक्त सुद्धा मी तुमच्या पाठीमागे कुटुंबाची काळजी घेईल, एवढं चांगलं घर आहे। अन्यथा वन विभागाच्या कर्मचाऱ्याची घरं सुद्धा एवढी तुटकी फुटकी आहे की वनामध्ये झाडं लागण्याच्या ऐवजी त्याच्या घराच्या भिंतीवरच पिंपळ उगवतो, हे काही वन विभागाला शोभणारी गोष्ट नाही। झाडं हे वन विभागाच्या जागेवर लावा, घराच्या भिंतीवर झाडं लावण्याचा प्रयत्न करू नका, हे मात्र निश्चित आहे। आणि त्या दृष्टीने सुद्धा रेड्डी साहब, मैं वन मंत्री रहूं या ना रहूं, मगर आप लोगों की ये जिम्मेदारी है कि ये मिशन को इतना आगे बढ़ाओ कि देश का हमारा वन विभाग महाराष्ट्र का ये इतना अच्छा होना चाहिए कि जो राज्य गीत को मैंने मेरे कार्यकाल में दर्जा दिया राज्य गीत का, उसका शब्द ही है की दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, तर दिल्लीचं ही वन विभागाचं तख्त हे महाराष्ट्राच्या वन विभागाने राखलं पाहिजे, या दृष्टीने काम केलं पाहिजे। हे करत असताना रेड्डी जी, मैं आपको एक आग्रहपूर्वक सूचना कर रहा हूं, थोड़ा सा आप कंजूस हो। आप कोई भी वन के लिए कोई चिंता नहीं करना भैया, हम कोई परमानेंट ना मैं हूं ना आप है, अच्छा बनते समय कोई चिंता मत करो। और आप ध्यान में रखो कि धन की चिंता हम क्यों करें भैया। ये जो नोट बनती है ना, रिजर्व बैंक नोट प्रिंट करती है, उसका कागज ही जो है हमारे वन के लकड़ी से बनता है, तब तो नोट बनती है, तो नोटों की चिंता नहीं करना। अभी ये ताड़ोबा भवन में हमने मान्यता तो दी है, शायद 18 करोड़ 8 लाख की प्रशासकीय मान्यता दी है, पर इसमें बिल्डिंग आई है। अब बाकी यहाँ का फर्नीचर, एयर कंडीशन, सोलार पैनल और बाकी बातें हैं, उसका शायद एक 14 करोड़ का, टांगे जी कितनी है, 14 करोड़ का एक और आपको इसमें एडिशन करना पड़ेगा। आणि टांगे जी एक लक्षात ठेवा, आमची वन विभागाची बिल्डिंग आहे तर ही इको फ्रेंडली असली पाहिजे। याच्यामध्ये रेन वॉटर हार्वेस्टिंग असावं, अतिशय सुंदर खेळता सूर्यप्रकाश राहावा, आणि तिसरं विजेचं बिल येता कामा नये। तर विजेचं बिल यायचं नाही म्हणजे काय MSCB आपल्याला फुकट देणार नाही की आमचा प्राणवायू ते फुकट घेताय म्हणून वीज फुकट देईल, हे त्यांच्याकडून अपेक्षा ठेवू नका। आपला प्राणवायू ते फुकटच घेतील पण विजेचे पैसे घेतील, म्हणून त्यांना पैसे द्यायचे नसेल तर सोलार रूफ हे उभंच केलं पाहिजे। जर तुम्ही सोलार उभं केलं तर मी तुम्हाला विश्वासाने सांगतो विजेचं बिल अतिशय शून्यावर येईल, आणि एअर कंडिशनची हवा घेतानाही इथं जो DCF CCF बसेल त्याला मजा येईल। अन्यथा महिन्याभराने विजेचं बिल आलं की थंडी ते त्याला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही, आणि त्याला भीती निर्माण होईल की मग कल्याणकर साहेब मंजुरी देते की नाही, मग रेड्डी साहेब मंजुरी देते की नाही, हे गेल्यानंतर किती हवा खाल्ली याचे जर क्युरी आणि प्रश्न आले तर मग आपण म्हणू की बिल नको पण एअर कंडिशन बंद कर। हा भाव जर निर्माण व्हायचा नसेल तर सोलर रूफ टॉप किंवा सोलर पॅनल लावल्या पाहिजे। कल्याणकर साहेब आहे का इथं? नाही, बरं भाव पोचून द्या माझा। कल्याण कुमार, हा 14 कोटी में घेतला ना सोलर। तो रेड्डी साहब जाने के बाद अभी महीप गुप्ता जी का मैं एक कौतुक करूंगा। मैंने एक बात देखा, मैं 2 फरवरी को
दोनच घेऊ ना अपन। मैं शिव कथा के लिए गया था, वो प्रदीप मिश्रा जी की बहुत बड़ी कथा होती है और बहुत 90,000 से ज़्यादा लोग थे। मैंने घोषित कर दिया कि यहाँ पे हम एक महादेव उद्यान करेंगे और मुझे खुशी है कि अपना विभाग इतने गति से आगे गया कि 7 तारीख को हम उसका भूमि पूजन कर रहे हैं। बराबर है ना महीप जी? जोर से करने का। भगवान महादेव ही हमें विनाश से बचा सकते हैं और इसलिए हमारी जो जो प्रस्ताव है उसको गति से करना। बाद में देखते बैठेंगे जी, कोई चिंता मत करो, हम रहे ना रहे हमारा महाराष्ट्र में आगे बढ़ते रहेगा। बहुत चिंता करके किसी का भगा नहीं हुआ। मैं भी चिंता बहुत करता था, बेमतलब शुगर हो गई, अब चिंता करना छोड़ दिया। कोई टेंशन नहीं करने का, दुनिया बनाने वाला और मिटाने वाला भगवान है, हम तो माध्यम है। इसके जो 14 करोड़ है गए बराबर, डायरेक्ट उसका एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल का, एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल पाहिजे ना, मान्यता एडमिनिस्ट्रेटिव अप्रूवल दे दो। 12 के पहले दे दो, 12 के बाद आचार संहिता लग जाएगी और उसके बाद गड़बड़ हो जाएगी। समय पे काम करो, कल की बात मत करो, आज की बात करो। और आप गए बराबर, हो सके तो अभी वहां को फोन कर दो, बोलना सोमवार को ऑर्डर दे दो और हमारा एडवांटेज चंद्रपुर में ऑर्डर आ जाए। मेरी साइन चाहिए तो वो साइन का मैं आपको अभी कागज पे, कोरे कागज पे दे दूंगा, मान्यता दे दो। मगर इसके लिए पीछे मत रहो, बहुत उसके छिलटे मत निकालो। लकड़ी के छिलटे निकालना अच्छा है, इसको छिलटे मत निकालो, मान्यता दे दो। पण माझा व्यक्तिगत रीतीने वाटतं की जो चंद्रपूर जिल्हा 58% जंगलाचा आहे, ज्या चंद्रपूर जिल्ह्याचा विश्वगौरव देश नायक मोदीजींनी तुमच्या कर्तृत्वानी परिश्रमानी ताडोब्याच्या 250 वाघाबद्दल कौतुक केलं, आज माननीय मोदीजी कौतुक करताय। म्हणजे मी तुम्हाला विश्वासाने सांगतो, ज्या दिशेने आम्ही चाललोय जग कौतुक करेल। जगामध्ये मी खरं तर या कार्यक्रमासाठी मॉरिशसच्या प्रधानमंत्र्यांना निमंत्रण दिलं होतं, पण ते म्हणाले की खूपच कमी वेळ आहे, एवढ्या कमी वेळात बाकी गोष्टी आमच्या होऊ शकत नाही। पण मला विश्वास आहे की आज ताडोब्यामध्ये सचिन तेंडुलकर येतो, ताडोब्यामध्ये गर्भ श्रीमंत उद्योगपती येतात, पण ताडोब्याचा तो दिवस दूर नाही जेव्हा जगातले प्राईम मिनिस्टर, राष्ट्रपती हे जेव्हाही सुट्टी घालवायची असेल तर एकच पर्याय असेल, तो म्हणजे ताडोबा। आणि हा ताडोबा आपल्याला या ताडोबा भवनाच्या माध्यमातून पूर्ण करायचा आहे। खरं तर 3 वाजता FDCM ची बैठक आहे। आम्ही इथं सफारीला ही मान्यता दिली आहे की ज्याच्यामध्ये न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियाचे प्राणी असतील, म्हणजे एकी तरफ देशी प्राणीही पाहता येईल आणि दुसरीकडे विदेशीही प्राणी पाहता येईल। आणि मी विश्वासाने सांगतो, जगातला आनंद हा पैशानी कधीच घेता येत नाही। जगाचा आनंद पैशानी घेता आला असता तर जगातला सर्वात आनंदी, सुखी हा बँकेचा कॅशियर राहिला असता, कारण त्याच्यासमोर एवढे नोटांचे बंडल आहे। पण होत नाही। मी जेव्हा माझ्या नातिनीला कडेवर घेतो आणि एखादा पक्षी दाखवतो, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहायला तर नक्की सांगू शकतो जगाची सारी संपत्ती एकीकडे आणि नातिनीच्या चेहऱ्यावरचा पक्षी पाहतानाचा आनंद एकीकडे। आणि हा आनंद आपल्याला जगाला द्यायचा आहे, ही जबाबदारी आपल्याला घ्यायची आहे आणि त्याचं केंद्र म्हणजे ताडोबा भवन। आणि हा ताडोबा भवन या पद्धतीने उत्तम बांधला गेला पाहिजे। आणि टांगले साहेब, गाडेगोने साहेब, काही चिंता करू नका, जोपर्यंत या इमारती पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला चंद्रपूरच्या बाहेर जाताच येणार नाही। या इमारती पूर्ण का आणि मग काय करायचं ते करू। आणि कॉन्ट्रॅक्टर ही इथं आहे ना, दिल लगा के करो भैया, प्राणवायु हमारा है, नहीं तो अच्छी इमारत नहीं बनाओगे तो प्राणवायु भी थोड़ा कट हो जाएगा। इसलिए एकदम टॉप क्वालिटी की इमारत बनाओ। यहाँ से जो कोई जाएगा बोलेगा वन विभाग की जय।